नमस्कार मंडळी, आजची सुरुवात होता आपली किचन मधनं आणि आज तुमका दाखवते एक सुंदर रेसिपी। तर तुमका सगळ्यांना माहिती असत आपल्याकडे आता मच्छी मसाला पण मिळतात, तुमका मी दाखवते। तर हो बघा, आणि आपण याच्यापासून बनवलं बांगड्याची कढी। आजचा बुधवार, तर हे बघा अशी आपली कढी असा आणि बांगडे, आणि हे बघा कढी एक मस्त एक कलर इलेला असा, आणि आपले हैसर असत बांगडे फ्राय करूच्यासाठी ठेवलेले आहेत। तर हे आपण नंतर करतलो, तर हे पण करताना तुमका मी दाखवतोय। कोथिंबीर पट्टी आणि अजून एक असा सुंगटा असत, तर ती करूची असत। सुंगटा म्हणजे कोलंबी, तर ते रेसिपी तुम्ही परत तेव्हा आमच्याकडनं बघितलं असताना तर तुमका डायरेक्ट रिझल्टच दाखवेन। आणि मच्छी कढीचो मसालो आम्ही असं व्हिडिओ बनवून नाही होतो, शॉर्ट व्हिडिओ एक असा तुमका बघून मिळतला पूर्ण कशा प्रकारे वगैरे बनतात। तर असं कलर येता आणि बरेच जण डिमांड भरपूर होती, पण तेव्हा आम्ही बनवून नाही होतो, असं विषय झालेलो। मसाला नाही होतो कारण वेळच नव्हतो तेव्हा तितकं। आणि आता आपल्याकडे माशाचा मसाला असा, तर कोणाक हवं असलं तर खाली नंबर दिलेला असा 7719832609, त्या नंबरात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। आणि जेवढं सुंदर कलर इलेलो असा तेवढीच सुंदर जी टेस्ट असा। आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आईन केलेली असा। आज बरेच गोष्टी असत, तुम्ही टायटल पण थोडासा बघितला असता, ते तुमका नंतर सांगते काय विषय असत ते। तर पहिला तर आज अशा सुंदर जेवणाचा आनंद घेऊचा, तर आई आता सुंगटा बनवते, रेडी जाऊ गेली का तुमका दाखवते। आणि आज असं बुधवार, तर आपलं माशाचं वार आणि आमचं बाजारचा दिवस आहे, तर मासे वयच तर बघू शकता। आणि बाजारात आज मस्त मासे येते ताजे। हे बघा बांगडे, बघा साईज बघा। म्हणजे थोडस वेळ लागलो, पण आपली दुसरी डिश पण रेडी झालेली आहे। हे बघा, तर मासे न खाणाऱ्यांसाठी सुंगटा। सुंगटा आज बरी होती, ताजी होती। बुधवार असल्यामुळे आज गर्दी सुद्धा भयानक, आणि आज मासे पण बऱ्यापैकी होते, 2 दिवस तापतात। तर चला आता जेवू घेऊया, मस्त जेवणाचा आनंद घेऊया आता। म्हणजे माशाची कढी पण बघितल्यात आणि सुंगटाची आमटी पण बघितल्यात। तर आता तुमका डायरेक्ट आम्ही रात्री भेटतो, कारण सध्या ब्लॉग कंटिन्यू असा कारण घराकडे जरी असलो तरी सुद्धा पॉसिबल जाणार नाही। पहिल्यासारखे जुने ब्लॉग आज बघे होते मी एकदम पहिले, जेव्हा आमचे 50 ब्लॉग कंप्लीट झालेले, तेव्हा काय आपण घराचकडे होतो कंटिन्यू। आणि रिक्षावरती जरी पण रिक्षा चालले होते तरी पण मला वेळ मिळा मध्ये मध्ये, कारण कुठच्या गावाकडे नेऊन भाडं सोडले, कधी कधी रिटर्न भाडा असायचा, मला थांबाक मिळा, मग मंदिर वगैरे दाखवूक मिळत सुरुवातीच्या टायमाक। आणि बऱ्याच जणांका दर्शन वगैरे होय गावाचा। आणि मिनी ब्लॉग कंटेंट क्रिएटर तेव्हा खूप कमी होते, जेव्हा मी नुकताच स्टार्ट केलेले मालवणी मिनी ब्लॉग। आणि आता खूप जण झालेले असत आणि भारी वाटतं, वेगवेगळ्या भागातले क्रिएटर असतात, तऱ्हेतऱ्हेचं बघूक मिळतं मस्त मस्त नवीन नवीन काय। म्हणजे मी जर मानगाव म्हणजे भाड्यात गेले तर तिकडचा मला दाखवूक मिळा मस्त। बाजार दाखवले तरी पण एवढे शेअर वगैरे असायचे की विचारू नका, भारी वाटा। गावाशी प्रत्येकाचं कनेक्शन असतं। उपवडा त्या साईड मी पण पहिल्यांदाच ते पण आपले सबस्क्रायबरच होते, ज्यांच्यासाठी मी भाडा वगैरे घेऊन जाय किंवा आणूक सोडूक वगैरे असा। तर आता रात्री आजचा काम असा की एका टायमाक बसतो आणि सिंगल पॅकिंग करून घेतो। पहिली गोष्ट तर ह्या आपल्या मसाला पेटीचा पॅकिंग झालेला आणि लेबलिंग कशा प्रकारे होतं तुमका दाखवते। तरी आपले पिशवे असं जे की 6-9चे पिशवे येतात। आईचा ऑर्डरचा फोन चालू झालो आणि मस्त वरती असं स्टिकर मारून घेते आणि त्याच्यानंतर डबल पॅकिंग। मग त्याच्यानंतर पॅकिंग असा होता कम्प्लीट आपलं। बघा मसाला कोळीत पेटीचा असा, आणि तुम्ही बघू शकता लेबलिंग एकदम जबरदस्त, लेबलची क्वालिटी बघा बघू शकताय। तर ह्या सुद्धा आमच्याच गावातले असतात, लिंगेश्वर प्रिंटर्स म्हणून कुडामध्ये पंचायत समितीच्या समोर, तर त्यांच्याकडनं करून घेतलेले असतात। आणि इकडे आपले सगळे प्रत्येक वस्तूचे लेबल असतात या साईडला, काजूपासून मिरचीपासून सगळ्याची, मसाला कोळीत पिठी, त्याच्यानंतर प्लेन पिठी। तर असं पॅकिंगचं काम चालू आहे। आणि जसं की बोललेलो सुरुवातीकच, तर बनी सध्या आजारी असा, तर बनीचा ऑपरेशन झाला पहिला 1 किलो, त्याच्यानंतर आज 8 दिवस गुरुवारीच, कालच्या गुरुवारी तर तो खूपच जास्त सिरियस होतो। तर त्या दिवशी संध्याकाळी डॉक्टर येऊन ऑपरेशन करून गेले। त्याच्यानंतर मग ती नळी मंगळवारी काढली आम्ही, कॅथेटर कॅथेटर। आणि त्याच्यानंतर परत त्याका बुधवारी त्रास सुरू झालो आणि गुरुवारी रात्री। आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे काय, एखाद्या वेळेस आपण म्हणजे काही डॉक्टर माणसांसाठी पण जाताना विचार करत असते, तर हे डॉक्टर रात्री आमच्याकडे 1:30 वाजता येले। रात्री 1:30 वाजता येऊन प्रथमेश अनावकर म्हणून डॉक्टर असत, तर त्यांच्यानी रात्री 1:30 वाजता येऊन बनीचं ऑपरेशन केले आणि त्यांच्यामुळे आज बनी आमचं असा आणि बनीचा जीव वाचवल्याने। तर अशा डॉक्टरांसाठी तर म्हणजे असं त्यांना मानाचं मुजरं, कारण इतक्या रात्री कोणच येऊ शकला नसता। आणि मग वाटतं ते अनुवाद काय काहीतरी होतं, आणि ते हे होते पाईप होतं तो बोरडवेत होतं, ते रात्री 12:30 वाजता तिकडे गेले
आणि घेऊन येले आणि त्याच्यानंतर आमच्याकडे मग 1:15 वाजता येले आणि त्याच्यानंतर मग ऑपरेशन करून जवळजवळ 2-2:15 वाजता इकडनं गेले. तर मंडळी आणि या सगळ्या कॅट फूडचे इफेक्ट असत. तर कॅट फूड जर तुम्ही देत असत नुसता जर कॅट फूड येतात तर एकदम प्रमाण कमी करा. आणि आम्ही आता यांचा पूर्णपणे बंद केलेला असा केला तो खूपच सध्या हैराण करता, कारण त्याला ती सवय झालेली होती. आता सध्या त्याला ती आम्ही क्रीम घालतो, फक्त ग्रेव्ही क्रीम घालतो. आणि घालू नको असं नाही, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घाला, पण अति घालू नको. आम्ही कसं झाला बनीगमची सवय होती कशी, तो असं समोर गेला त्याला भूक लागली का असं हाताने घालूक सांगे आणि त्याची म्हणजे दया वाटाने आम्ही त्याला घालीत राहू. आणि बाबूक सवय काय रात्री उठतात इतके वेळा त्याला घाले आणि त्याचे परिणाम म्हणजे झाला कसा त्याला स्टोन झाले. आणि बनी असं म्हणजे एका डॉक्टरांनी तर गॅरंटी देऊकच नव्हती, बोलायला 50% त्याची गॅरंटी काय खरा नाही. तर आम्ही अक्षरशः असं म्हणजे मुठीत जीव घेऊन राहतो तसं ते तो दिवस होतो जो आज कालचं गुरुवार होतं आणि पाणी पण भरलेला. तरी पण ते एक डॉक्टर इलेले आणि नंतर मग प्रथमेश सरांबरोबर कॉन्टॅक्ट झाला, कारण पहिल्यांदा वॅक्सिन वगैरे त्याच सरांनी केलेले. आणि मग ते रात्री इले 8 वाजता इले आणि ते बोलले ऑपरेशन शिवाय पर्याय नाही, लगेच करूया. मग त्यांच्याने ऑपरेशन केल्याने. आणि कोणाचं पण समजा ओंकार नंबर देत, जर कोणा प्रॉब्लेम येलो कधी असं मांजरांसाठी किंवा काय तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ते येऊ शकतात. बाबू इल्लेलो जिम मधनं. आजचो आमचं टायमिंग सध्याचं काम चालू आहे बघा, एवढे 9 वाजले 9:05 आणि आजचो तुमका क्लोजिंग टाइम सुद्धा दाखवते की आज आपण किती वेळ लागतो काय. आणि आता म्हणजे 2-4 दिवस आता ना आमका बनीमुळे कसं जास्त लक्ष बनीकडे जातं. आणि म्हणजे विषय असं झालो की आपलो जो कॅनडाच्या ऑर्डरचो ब्लॉग होतो तो पडलो, त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात एकदम. आणि एवढे ऑर्डरचे कॉल, लास्ट कॉल काल मग वाटतं 12:30 वाजता गेलेलो, तो पण वाटता उचललो, आवाज येऊ नाही. त्याच्यानंतर का नंतर त्यांचा कॉल येऊ नाही वाटता, येऊन मिस कॉल होता नंतर. हा पण विषय कसा झाला बनीमुळे आमका आता मिळा, कारण कसं होता टायमिंग वर उचलूक मिळणार नाही, काम चालू आहे घराचं. आणि 2-4 दिवस तर खूपच गैरसोय झाली, काय तर कॉल सारखे वाजत राहतात, मेसेज येतात, रिप्लाय धड देऊ मिळणार नाही, कारण सगळ्यांचं सगळं लक्ष त्या बनीकडे होतं. सध्या म्हणजे अजून पण तो कॅथेटर पाईप बोलतो तो तसंच असा. आता 10 दिवस असतो, आता 8 दिवस तरी काढूचे नाही तो पाईप. तर असं विषय असा जपाचा लागतो त्याला थोडा, पण बरं झालंय. आम्ही बाकी खायच्याच गोष्टीसाठी आहे ना, पण बनी बरं जाता त्याच्यासाठी सगळे खुश आहेत. आणि म्हणजे विषय असा की प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, कारण असं असं की जे कोण आमका भेटतात आतापर्यंत किंवा आपल्याकडे सामान्य घराकडे येतात, तर आमका असं वाटणं पण नाही की त्यांना हे छोटे छोटे गोष्टी सुद्धा माहिती असतील. प्रत्येक गोष्ट आमच्या बोक्यांची नावा हे सगळे गोष्टी त्यांच्या लक्षात असत, तर सगळे आपुलकीने विचारताय. ह्याच्यासाठी परत एकदा मनापासून सगळ्यांचे आभार. बनीसाठी फोन होतेच, बनी बरं होतं म्हणा. आणि त्या दिवशी जेव्हा स्कॅमचं विषय झाला तेव्हा खूप जणांचे फोन येले, काय तर तुम्ही घाबरा नको, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तर ह्या सगळ्यात महत्वाचा होता काय आधार असणार. तर सगळ्यांचं आधार म्हणजे जर हात पाठीवर असताना, तर त्याच्यासाठी मी आभार नाही मानूच आहे, पण खूप बरा वाटला. कारण आभार मानून परकेपणा केल्यासारख्या नाही करायचंय. तर ह्या गोष्टीचं खूप म्हणजे असं वाटलं काय तर आपली माणसं असत आपल्यासोबत, मग कोणी असं काय केलं तरी आपण काय त्या घाबरान जायची काही गरज नाही, आपल्या पाठीशी असत. आणि म्हणजे जो काय आम्ही आता ग्रो झाले असतो 2-3 वर्षात, तुम्ही आमची प्रत्येक जर्नी सुरुवातीपासून आतापर्यंत बघत दिलात, तर खूप बरं वाटतं की आपण सगळे एकत्र तुमच्यासोबत आपण थोडा थोडा करून ग्रो करतो. आणि पैशांपेक्षा मोठी गोष्ट असा की आपण आपुलकीने एकत्र जागा चाललेला चांगल्या याने करणं. तुम्ही भेटल्यानंतर किंवा तुम्ही भेटल्यानंतर जो काय आपण आपुलकीपणा दाखवत आहे तो सगळ्यात महत्वाचा असा, कारण ह्याच कायमस्वरूपी राहताला. आणि बरेच जणांनी आता ही कॅनडाची ऑर्डर त्यांका कळलं आमचं बनी बरं नव्हतं, तर ते बोलले बनीकडे आधी लक्ष द्या, माझी ऑर्डर जरा लेट झाली तरी चालता. तर ही माणुसकी आणि त्यांच्याने आमच्यावर जो विश्वास ठेवल्याने ना, तर ह्या खूप आमच्यासाठी महत्वाचा. कारण ते बरेच जण कसं म्हणजे बरेच वेळा कसं होता माणसं पैशात महत्व देतात, पण तसं नाही. ते आधी बोलले काय तर तुम्ही आधी बनीकडे लक्ष द्या, बनी चांगलं होऊन देत, नंतर तुम्ही माझ्या ऑर्डरचा विचार करा, ऑर्डर पाठवून द्या. असे खूप जण तुम्ही तुमचे सगळे प्रॉब्लेम्स हे जे आता सध्या चालला तर सगळं सॉल्व्ह करा, त्याच्यातनं बाहेर या आणि मग आमची ऑर्डर द्या. आणि मंडळी तुमच्या सपोर्टमुळे आपण तर 365 दिवसांचा ब्लॉगिंग चॅनल की दर दिवशी एक ब्लॉग टाकायचा तो कम्प्लीट केलो. तर ही आता जर्नी असा, ती बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊची जर्नी असा. तर बघूया कशी काय पुढे होतली, आपण सक्सेसफुल होतलो काय नाही. कारण कष्ट सगळ्यात महत्वाचे असतात, प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे कष्ट करू गये. आणि या जर्नीत आपण सोबत सगळे एकत्र असो. तुम्ही ब्लॉग बघताय, कमेंट असतात सगळ्यांचे,
तर 8 दिवसात ना काय काय म्हणजे बरेच थोडे ऑर्डर लेट गेले, पण सगळे लोक म्हणजे सगळेजण समजावून घेतात, काही हरकत नाही, उद्या पाठवून द्या. तर याच्यासाठी सगळ्यांच्या मनापासून आभार, थँक्स. कारण तुम्ही जर हो विश्वास नाही ठेवला तर आम्ही करूच शकलो नाही. तर असं विषय असा. तर बोलत राहिलो तर काय म्हणतात ते शब्द संपाचे नाही. तर आता आपण काम करूया, कारण आणि आजचं क्लोजिंग टाइम तुमका दाखवतलेच. बघूया किती वाजतात किती नाही. उशीर होतो कारण कालपासूनच्या थोडे पेंडिंग ऑर्डर असत, तर त्याच्यासाठी आज किती वाजतात काय बघूया. चला आता काम करूया पटापट, ह्या सगळं कम्प्लीट करते पटापट. आपले स्टिकर चिटकवचे असत ते करूया कम्प्लीट. तिकडे आमचा साहेब झोपलो. झोपन सकाळी हरवलेलो अर्धा तास, सगळ्यांची रडाकच यायलेला. तर अर्ध्या तासाने येलो, पूर्ण वाडी पालती घातली. माका वाटलं कोणी नेलो, आता म्हटलं काय करा नाही. चला मंडळी, सगळा पॅकिंग म्हणजे लेबल तर लावून कम्प्लीट केलंय आणि कुकर बाहेर आले म्हणजे जेवचा टाइम झालो आणि वाजले तितके बरंच वेळ लागलो. सगळ्यातच लावून टाकले जा काय आज पॅकिंग आपल्याला लागणार असतं ते का. मंडळी आता आपण मस्त पटापट जेवण करून घेऊया, कारण त्याच्यानंतर आपला मेन काम स्टार्ट होता आता म्हणजे पॅकिंगचा. आणि सगळ्यात जास्त कमेंट असतात काजूगरांसाठी, तर काजूगराचा रेट विचारतात, तर नंबर खाली दिलेलो असा, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण रिप्लाय थोडंसं लेट येत, पण रिप्लाय येतो नक्की. कारण जवळपास रिप्लाय लगेच केल्यानंतर परत म्हणजे 400 मेसेज एका टाइमला सारखे लाईनमध्ये असतात, तर अशी गडबड होता. तर हे का आता काय अजून टेक्नॉलॉजी नाही की आता माणूसच टाईप करून टाकतो, त्याच्याशिवाय वेगळा काहीतरी करू शकणं नाही. तर सध्या मोबाईलवरती टॅबवरती दोन्हीकडे चालू असता तरी पण त्यांना रिप्लाय देऊन कम्प्लीट होणार नाही असा होता. तर याच्यावर काही सोल्युशन असलं तर कमेंट करून सांगा, म्हणजे आमका पण थोडासा बरा होईल. तर जेवण करून घेऊया पटापट. चला जेवण वगैरे आपलं झालेलं असं, आणि जसं की आपल्या पॅकिंगच्या कामात बसलो. ही असा उकड्या तांदळाची कणी, जी की पेजेसाठी नाही, लहान मुलांका ना, लहान मुलांका. त्याच्यानंतर बाकी या सगळा काय तुमका माहितच आहे. तर आता ऑर्डर एक काढूया. पहिलीच ऑर्डर काय वावल्या, 2 किलो घावणे पीठ, हां, सुरई तांदूळ 2 किलो, कणी 2 किलो, अर्धा लिटर आगर आणि मुठले एक मुठला. ओके चला स्टार्ट करतो. क्लोजिंग टाइम बघूया आजचं काय होता. तो झालं मंडळी, आजचा पॅकिंग बऱ्यापैकी डन. म्हणजे जेवढे लिहिलेले ऑर्डर होते सगळे काढलेले असो. आता जी काय आता नंतर पेमेंट झालेली असत संध्याकाळनंतर, ती पेमेंट आता डायरेक्ट उद्या, कारण वायफाय वरच्या घराकडे इकडे काय नेटवर्क नसता, त्याच्यामुळे येणत नाही. तर आता उद्या काढता होते ऑर्डर. तर बाकीचे सगळे पॅक करून झालेलं, एवढं लोड झालो तर सकाळी जातलो. आणि आता टाइम झालेला एवढं, आज नाही म्हटलं तरी लवकरच झाला म्हणा, आज 1:30 वाजले करेक्ट. बाकी सगळं आता सामान वगैरे नेऊन तिकडे रूममध्ये सामान ठेवतो, तिकडे ठेवतो. चला भेटूया नवीन चॅलेंज सोबत, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन दिवसात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या विषय असा वरच्या घराकडे काम चालू असतं, सो मशीनचा वगैरे आवाज असता, आणि त्यामुळे आम्ही सगळं काम असल्यामुळे खालच्या घराकडे राहतो. आणि आपलं जो कंटेंट असा म्हणजे शॉर्ट व्हिडिओ असतात यूट्यूबचे, ते व्हॉइस ओव्हर असतं, जे की व्हिडिओ शूट अगोदर होतं, त्यांना आवाज पाठीमागनं जोडलेलं असतं नंतर. तर त्याचं काम आता रात्री सगळं पॅकिंग वगैरे झाल्यानंतर शांततेच करूचा लागतं, कारण नाही तर बाकीचा आवाज वगैरे येतात, कारण दिवसभर सगळे हय असतात. तर आता टाइम तुम्ही बघितलातच, फ्रंट कॅमेरा चालू आहे, नाहीतर तुमका दिसतोच तिकडे वरती. तर आता आवाज जोडायचो मस्त, इकडे बसून आपलं सेटअप रेडी झालेलं असा, आणि त्याच्यानंतर मस्त झोपाक जायचा. तर आज रोजच्या हिशोबाने लवकरच झालेलं असं काम. तर पटापट आवाज जोडूया आणि जाऊया वरच्या घराकडे. चला.